कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी नियोजित शक्तीपीठ मार्गाचं हे अंतर जवळपास 85 किलोमीटर भरतंय। या 85 किलोमीटर मध्ये 5 नद्या आहेत आणि त्या नद्यावर पूल बांधला जाणार आहे। तो भराव जवळजवळ 50 किलोमीटरचा आहे आणि या 50 किलोमीटरच्या भरावामुळे शक्तीपीठ महामार्गाचा एक नवा अडथळा महापुराला तयार होतो, नद्यांच्या प्रवाहाला तयार होतो। महापुराचं एक नवं संकट सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते आणि ते पार अगदी कराडपर्यंत त्याचा परिणाम जाणवणार आहे। एवढंच नव्हे तर या शक्तीपीठ महामार्गाचं जे जंक्शन निमशिरगावला आहे तिथून नरसिंहवाडीला जाणारा जो परत नरसिंहवाडी ते निमशिरगाव हा जो रस्ता होणार आहे, पुन्हा पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा अडथळा भरावामुळे होणारा नांदणीवरून जाणारा हा रस्ता तो एक कारणीभूत आहे। त्याचबरोबर कोल्हापूर ते औदुंबर असा एक परत आडवा रस्ता औदुंबरला जाणार आहे आणि त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये अजून एक अडथळा तयार होणार आहे। असे छोटे छोटे अडथळे मग ते औदुंबरला जाणाऱ्या रस्त्याचा असेल, नरसिंहवाडीला जाणाऱ्या रस्त्याचा असेल किंवा आदमापूरच्या दिशेने जाणारा रस्ता असेल, या सगळ्या छोट्या ज्या शाखा आहेत त्या शक्तीपीठाच्या याच्यामुळे सुद्धा मोठा अडथळा तयार होणार आहे आणि यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा त्याचबरोबर कराड तालुका यांना महापुराचा हा धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे उद्या 1 जुलैला होणारा शक्तीपीठ विरोधी रस्ता रोको आहे तो केवळ ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांचाच नाही आहे, जे कोल्हापूरसारख्या शहरामध्ये राहतात, इचलकरंजीसारख्या शहरामध्ये राहतात किंवा गावात राहतात, ज्यांच्या जमिनी जात नाहीत पण पुराचा धोका आहे, या सगळ्या लोकांनी सुद्धा या रस्ता रोकोला आला पाहिजे। राज्यकर्त्यांच्या अमानुष अशा वागणुकीमुळे, जोर जबरदस्तीमुळे जर का गुंडागर्दी करून खाकी वर्दीतल्या गुंडांच्या मदतीनं हे जे का रस्ता लादत असतील आणि रस्ता लादून त्यातून 50,000 कोटी रुपये जर ते मिळवत असतील, ते 50,000 कोटी कमवतील हो, पण आपलं आयुष्य बर्बाद होऊन जाईल हे लक्षात ठेवा। तेव्हा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी म्हणून 1 जुलै शेतकरी दिवस आहे, सरकार साजरं करतंय आणि त्या शेतकरी दिवसादिवशीच सगळ्या शेतकऱ्यांनी 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन तुम्ही जर का शेतकऱ्यांच्यावर गंडांतर आणणार असाल तर केवळ शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूस सुद्धा शेतकऱ्याच्या मागे ठामपणानं उभा आहे हे दाखवून देण्यासाठी शिरोली येथे सकाळी 11 वाजता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग अडवायला मोठ्या संख्येनं या, एवढंच माझं सगळ्यांना कळकळीचं आव्हान आहे।